आता काय करा, तुम्हाला आता पोस्टरच्या शेळीपालनामध्ये काय अडचणी आल्या? अडचणी येते कधी कधी कटाळे येते, शेळीपालनामध्ये काय अडचणी आल्या किंवा कधी असं वाटलंय बा आता शेळीपालन करणे आपण काय तर दुसरं करावं कटाळून त्या टायमाला, म्हणजे काही अडचणी असल्या काही असल्या तर ती काही प्रश्न असतील तर आपल्याला विचारा, त्याच्यावरती तुम्हाला उत्तर भेटेल. तुम्ही बी काका दोघांचे बी काही प्रश्न असतील शेळीपालनाबद्दल तर ते विचारा. माईक असं दोघांचं दवाई तुम्हाला काय अडचण आहे शेळीपालनामध्ये? काय अडचण सध्या आहे का? पावसामध्ये वाटतात, तर चिखलामध्ये शेळ्या चरत नाही, त्याला बाळ रान पाहिजे, जिबार रान पाहिजे, जवळ घ्या जिबार रान व्यवस्थितपणे चरतात. काही तर मग असंच उभा करावं लागतंय कुठं वरच्या कडेला. हे तर विषय झाला. आता हे फिरवायचा झाला, फिरवायचा भाग झाला. शेड मध्ये काय अडचणी किंवा आजार काही असतील, शेडला रोजच्या रोज स्वच्छ ठेवावं लागतंय, हप्त्याला फवारणी करावं लागते, तापीच्या फवारणी करावं लागते. तर पुन्हा आपल्याकडे ब्लिचिंग पावडर असेल तर ती मारावं लागते, तापीचं औषध, तरच ते रोग आटोक्यात येऊ शकतो, नाहीतर कीड लागल्यासारखं होतं. विशेष कसं आहे, आता जे गावात जनावर कसं ओळखायचं किंवा बकरं कोणत्या जातीचं आहे, समजा उस्मानाबादी, अशा अनेक पद्धतीच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये जात कशी ओळखायची तर ती बरोबर ओळखू येऊ शकते. कसं काही आपल्याकडे बिट्टी जात असते, बारीक लहान असते, बरोबर कसं आहे पिल्ले जास्त देते, आणि कसं आहे त्याला ऊन सोसत नाही, म्हणजे असे अनेक आहेत. ह्याच्यामध्ये कसं आहे काही उस्मानाबाद शेळ्याचे आहेत त्यांना ऊन सोसतंय, परंतु कसं आहे पावसाचं बी प्रमाण जे आहे ते बी स्वस्त आहे. पण उस्मानाबाद शेळीचं एक नेमकं असं आहे की एकदम तिथं खाती आणि पटमध्ये बसती, तिथं सतत चरत नाही उस्मानाबाद शेळीचं. आणि आपली नागवंशी जी शेळी आहे ती सतत चरते आणि तिचं तेजपणा बी असतो, तिने पिल्ले देत असताना कुठली डबगाई करत नाही, व्यवस्थितपणे पिल्ले देते. आणि विशेष करून कसं आहे आपल्याला ऊन जर लागत असेल, आता जे गाबडायचं जे प्रमाण ऊन लागत असेल, एक झटका जर व्यवस्थित म्हणजे जबरदस्त जर ऊन लागलं तर ते 5व्या महिन्यामध्ये सुद्धा शेळी खाली होऊ शकते. आणि असे प्रकार बरेच झालेले आहेत. माझा तर जीवनामध्ये असं आलं होतं की आता 3-4 वर्षापासून शेळ्या राखतो, त्याच्यामध्ये माझ्याकडे 2 शेळ्या होत्या. माझ्या आईने 3,500 रुपये मध्ये एक शेळी घेऊन दिली होती. त्या शेळीची मी आतापर्यंत बघा की 4 खप झालेले आहेत, म्हणजे मी 4 बकरी आणि 2 पाटी विकलेले. पण अजून तरी पण तिथे काही अजून बाजूची मोठं जी बकरं आहे, मोठं बकरं जे आहे त्या माझ्या घरच्या शेळीचं नाही, त्या शेळीचे आतापर्यंत माझ्यापाशी कमीत कमी 5 ते 6 पिल्ले आणि 6 मोठ्या शेळ्या त्या शेळीने तयार झालेले आहेत. आणि मला असं एक असा अनुभव आला की मी 12वी पास आहे आणि मी पहिला मजुरी काम करत होतो मजुरीच्या हाताखाली. आणि याच्यामध्ये आमच्या आईनं असं मला समजावून सांगितली बाबा शेळी पालन मध्ये असा फायदा आहे, आणि ह्या फायद्यामुळं जे काय तुला कुठं नोकरी लागली नसेल. माझा व्यवसाय हा शेळी पालनाचा व्यवसाय आहे आणि मी गेले 3 ते 4 वर्षापासून हा व्यवसाय गेले 4 वर्षापासून जो हा व्यवसाय उभा केला ते माझ्या आईने उभा केली होती. एक शेळी घेतली होती, एका शेळीचे नंतर माझ्याकडे त्याचे पाल्ले म्हणजे पिल्ले तयार झाले 4 पिल्ले, आणि त्या 4 पिल्ल्यापासून आज माझ्यापाशी कमीत कमी 25 शेळी आहे. तरी पण याच्यामध्ये मला सुद्धा जी गाभण होण्याची पद्धत मला असे मला बरेचसे काही झोले बसलेले आहेत, आणि ह्याच्यामधून मला सरास 12 ते 13 पिल्ल्याचा धोका झाला. आणि तो धोका आता होऊ नये म्हणून मी सुधारित योजना आखली. ते म्हणजे कसं की उन्हामध्ये शेळ्या चारायचं नाही, ते सावलीमध्ये घालायच्या, व्यवस्थित त्याला चारा व्यवस्थित भेटला का, खडूळ पाण्यापासून जर व्यवस्थित लांब दूर व्हायला पाहिजे. की दुसऱ्या जनावरांना पाणी प्यायला असेल, रोगिष्ट जनावरानं, तर तिथं पाणी पाजवायला नको आहे, ती पाणी सांडलं पाहिजे आणि ती पाणी पाजवलं पाहिजे. आणि विशेष करून माझं असं म्हणणं आहे की जो कोणी शेळी पालन करत असेल त्या माणसाने असं करायचं, नियोजन पद्धतीने करावं लागतंय, आणि नियोजन करूनच हा व्यवसाय उभा टाकतो. हा व्यवसाय कमीत कमी 10,000पासून जो व्यवसाय उभा करायचा तो व्यवसाय कमीत कमी आपण 10 लाखापर्यंत सुद्धा टार्गेट करू शकतो. तरी पण त्याचं नियोजन, त्याच्या गोळ्या, त्याला येणारी ताप, आणि विशेष करून बावा
ह्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडं जे त्याचा एक किस्तूर किंवा एखादी दुःख होऊ शकतं, नंतर कुठं डोळ्याचे आजार असतात, याच्यापासून डॉक्टरचा काही सल्ला घेतला पाहिजे. विशेष करून आपले काही गावठाणी सल्ले घेतले पाहिजेत. आणि एक शेळी ज्या वेळेस आपली विणली जाते, हळजली जाते, त्यावेळी शेळीचे पूर्ण कास व्यवस्थितपणे धुतलं पाहिजेत. आणि धुतल्यानंतर त्याची पूर्ण सडा रिकामी करायला पाहिजेत. म्हणजे त्याच्या जी नसा आहेत ती पूर्ण ढिल्या केल्या पाहिजेत आणि स्वच्छ पूर्ण दूध आपल्या पिल्ल्याला पाजवलं पाहिजेत. कारण का तर त्या पिल्ल्यामध्ये 6 महिन्यापासून जे जंतू तयार होतात ते पिल्ल्याला आपण पाजवतो आणि त्याच्यामुळे त्यांना संडास लागते. संडास लागल्यानंतर आपल्यापासून ते पिल्लू दगावलं जातं आणि आपल्या विशेष बोका फुगणे, त्या बोका फुगण्याच्या पासून सुद्धा आपण थोडा विचार. आपली शेळी पावसामध्ये भिजली, शेळी आपली पावसामध्ये भिजली तर त्या शेळीला पुसलं पाहिजे थोडं बहुत. पुन्हा एखादी आपल्याकडे फाटकं तुटकं कुठलं तरी चिंदी घ्यायची आणि त्याला व्यवस्थित पुसलं पाहिजे. आणि नंतर अर्ध्या तासानंतर त्या पिल्ल्याला आपल्या शेळीला पाजवलं पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे, जो कोणी याच्यामध्ये या काळामध्ये जो कोणी सुशिक्षित बेकार असेल त्यांनी आपला जे व्यवसाय जो आहे व्यवस्थित आहे, परंतु त्याचं नियोजनच आखलं पाहिजे आणि नियोजन शिवाय होऊ शकत नाही. आपल्या पिल्ल्यांना चारा व्यवस्थित दिला पाहिजे. सकाळी आपली पिल्ले व्यवस्थितपणे आपल्या शेळीला पाजवलं पाहिजे. आणि पाजवल्यानंतर अजून काही त्याची काही पिल्ल्याची अपेक्षा असेल तर समजा आपल्या शेळीला दूध पुरवठा होत नसेल तर त्याला कुठेतरी चारा आणला पाहिजे. मग शिवरीचा असेल, कडबा कुट्टीचा प्रश्न असेल, जर पिल्लू त्याच्यापेक्षाही जरी लहान असेल तर त्याला आपल्याला झाडपाला दिला पाहिजे, गुरीचा बाबडीचा. तर मित्रांनो, काका आता एवढं सांगितलं तुम्ही, माहिती योग्य होती. आणि तुम्ही जे म्हणलात कास धुवायला पाहिजे, शिळी हळदीनंतर कास कशाने धुवायला पाहिजे, स्वच्छ पाण्याने धुवायला पाहिजे. स्वच्छ पाण्यापेक्षा त्याच्यामध्ये पोटॅशियमचं पावडर जे राहतं, पोटॅशियम परिणाम होतं. आणि ते जर धुवून व्यवस्थित घेतलं असतं तुमच्या शेळीला दगडी असेल किंवा असा आजार होत नाही. आणि कास व्यवस्थित पिळून घेतला तुमच्या पिल्ल्याला जंत जात नाहीत पोटामध्ये आणि हृदय गावची शक्यता होत नाही. त्याच्या प्रकारे केला पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत शेळी पालनामध्ये काय अडचणी आल्या, काय क्वेश्चन असतील तुमचे तर ते बिंदास आपल्याला विचारत, त्यावरती तुम्हाला आन्सर सांगतो. आणि आपण थोडं कसं आहे, अडचण म्हणजे एकच असते, ज्यावेळेस शेळी आणली जाते, शेळी आणल्यानंतर आम्हाला काय वाटतं की आता बाबा करायचं काय नेमकं, की आपलं गुळ जाऊ द्यायचं आहे, काही पिल्ल्यालाच गाडत करायचं आहे, एवढ्यापर्यंत आमचं असतं. पण आम्ही काय करतो की आता आपलं पिल्लूच गेलं पण आपलं गुळ भांडवल जे आहे ते गुळ भांडवल कायम असलं पाहिजे, की जेणेकरून डॉक्टर कसं असतं, त्या युनी जी असते पलवडचं जे पिल्लू असतं किंवा एखादी शेळी असते पैलारूची, ती कसं असतं त्याची युनी बारीक असते. आणि युनी बारीक असल्यानंतर एक बोहरा पद्धत असते. बोहरा पद्धत करून सुद्धा जर पिल्लू निघत नसेल तर ते पिल्लू आडवं येऊन बसलेलं असतं. आणि आडवं आल्यानंतर त्याला खाडूनच काढावं लागतं, पर्याय नसतं. परंतु याही पलीकडे अजून धोरण करून आम्ही डॉक्टरचा सल्ला घेतो, की जेणेकरून आपल्या जवळचे डिटोर असेल, जेणेकरून दिलंग असेल, अशा डॉक्टरचा आम्ही सल्ला घेतो किंवा त्या डॉक्टरला फोन करतो आणि ते डॉक्टरला बोलवून घेतो आणि ते व्यवस्थित पद्धतीने काढून आम्हाला ती आमची शेळी दुरुस्त करून देतात आणि पिल्ल्याला जगावला तरी चालतं असं आम्ही बघतो. तरी पण आमचं नुकसान होतच. परंतु चला आता आपल्याकडे कसं 10 शेळ्या येतात, एखादी गेलं गावात झालं म्हणून आम्ही शेळीला त्याचा राखण करतो. म्हणजे शेळी आमची शाबूत राहिली, आम्हाला आनंद वाटतो. फक्त याच्याविषयी तुमची अडचण आहे एवढीच. आणि बाकी म्हणलं तर दुसरं एक असं एक आहे, त्यावरती आता तुमची शिळी आहे, वेळ आली आहे, रुची असेल काही असेल काय करायचं, शिळीचं तुझे 2 पाय हा झाल्यानंतर तुझे 2 पाय एखाद्या उचलून धरायचे, शिळी असं उचलून द्यायचं खडी. आणि शिळीचा खालचा जी भाग आहे असा राहायला पाहिजे. शिळी खडी करायची, खालून पोटाला पुश करत द्यायचं, म्हणजे किल्ले मागं टाका. आणि भारताचा हात आहे किंवा ज्याला त्याच्यातला अनुभव आहे हात टाकून तुम्ही काढून घ्यायचं आपल्या पद्धतीने. सोपी पद्धत आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मी कसं टाकला आहे, युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे, त्या पद्धतीने मी व्हिडिओ म्हणजे पिल्ले काढलेला ते व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला मी त्याच्यामध्ये सोपी पद्धत अजून बघितली जाईल. अजून दुसरे काय अडचणी हे दुसरं एवढंच काही नाही. आता आमचं कसं आहे, पावसाळ्यामध्ये आम्ही पाऊस जर लागला तर आम्ही थोडं बहुत शेळ्याला कुठंतरी बिल असं कुठं आसरा बघतो, त्याला झाडाखाली तर उभा करतो. तर कसं असतंय, काही शेळ्या ही वेललेल्या असतात आणि ती भिजल्यानंतर पिल्ल्याला धोका असतो, बळवा होतो.
म्हणजे त्या ताप वगैरे येते. ताप येते, म्हणजे पिल्ल्याला ताप येऊ शकते, हे आम्ही आमचा अंदाज बांधतो आणि अंदाज बांधून आणि खरोखर ते अंदाज सक्सेस आहेत. जरी त्या शिवलीला जरी ताप आली तर त्या पिल्ल्याला सुद्धा ताप येऊ शकतो आणि पिल्लू सुद्धा दगावतात. तुम्ही दोघं जण कधीपासून एकत्र शेळ्या आता आम्ही बघा की आता मी तरी 4 वर्षापासून तर आहे. आता ह्यांचा तर 10 वर्षाचा अनुभव आहे, पुढे आहे. आता माझे चुलते ह्याच्या सगळ्यात राहतात, त्यांचा 25 वर्षाचा अनुभव. तरी आज इथं आलेली आहे का पिल्ली काढता येते मला. सगळ्याचे अनुभव येते, कसं काढायचं कसं नाही ते घालून ती काढू. आता त्यांनी आता ही जे झालेलं नोट दिलेली आहे, आता ही प्रकाश बनसोड यांनीच केलेली आहे. अनुभवी माणूस आहे, तज्ञ आहे जबरदस्त. याच्यामधला सगळा बोहरा वगैरे कशा पद्धतीने पिल्लू काढायचं. आताच इथं जास्तीत जास्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आल्या शेळी आता डिलिव्हरी झाली. आता या पाहिजे चेक झाली, त्यासाठी तुम्हाला जागा आहे म्हणून आधी तुम्ही वाचलं होतं. पिल्ली कसं काढायची मला सगळा अनुभव यांना आहे. 4 वर्ष झालं तर एक सप्ताह म्हणायचं. तर मित्रांनो आता तुमचा प्रश्न अजून काय आहे का कोणता? त्याच्यावर उपाय काय? शेळीपालनामध्ये आग जास्त पडते आणि 100%पैकी 99% असे चान्सेस राहतात की शेळी दगावतेच. पण तरीही सांगतो आता घरगुती उपचार म्हणून माझ्याकडे सोपा उपचार आहे. ही जी कान राहतात, कान थोडे कट करायचे, ब्लड राहतं, डोळ्यामध्ये 2-2 थेंब टाकायचे आणि त्रास होऊ नये म्हणून अँटीबायोटिक गोळ्या भेटतात. नॉक्सॉल असेल किंवा मिलनेक्स प्लस असेल, मिलनेक्स प्लस असेल किंवा इंजेक्शनमध्ये अँटीबायोटिक असेल किंवा काही इंजेक्शन आहेत. इंजेक्शन करून घेतल्यानंतर तिला काही जी त्रास होऊ लागला ती त्रास कमी होते. माहिती नसल्यावर करावं लागेल. नाही आग पडते, शिळी कंटिन्यू आरडते. म्हणजे त्या असं ओळखायचं की आपण तुम्ही सुचवलेलं आहे. ज्या टायमाला शिळी वरडाली आपली त्या टायमाला ओळखून घ्यायचं की आपल्या शिळीला वरडाली की चावला ही लक्षात घ्यायचं. म्हणजे काय डावी इकडलं कानातलं तिकडल्या डोळ्यात तिकडल्या टाकायचं. आग होते, शिळीच्या अंगात आग राहते, कंटिन्यू शिळी वरडते, थांबतच बेचैन राहते शिळी. आणि ही केला तर तुमच्या शिळीचं इच्छू चावले असेल काही असेल तर त्यावर निळा करून घेतो. तर त्या टायमाला बघून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. माहिती नसली आग पडते ना त्याची काय बद्दल माहिती आहे का की समजा इच्छू चावलाय हे अंदाज कसा बांधावा? शिळीच्या अंगात आग पडते, शिळी वरडते, त्याचा कंटिन्यूस वरडते, थांबतच नाही. माझावर आले तर थांबते, थांबू व्यस्त राहते. आता एक माझ्या अनुभवामध्ये एक असं झालं सर, आमच्या शेळीला काय केली होती, युरिया खात खाली होती. युरिया खात झाल्यानंतर शेळी काय झाली माहितीये का, झोलकाच्या खात पडली. त्याच्यावर आम्ही एक उपाय केला. आता आमचा कसा गावडाली उपाय हे का इथलंच काय केलं माहितीये का, आपलं ही असते का आपलं सोडा बॉटल, थम्सअप सोडा बॉटल आम्ही लगत तिला 4 पाजवल्यानंतर तिच्या पोटामध्ये जी आग होती ती आग पूर्ण थांबली गेली, शिळी त्याच्यातून वाचली गेली. शिळी वाचली. सोडा बाय कार्बोनेट राहते त्या सोड्यामध्ये किंवा ती थम्सअप वगैरे जी म्हणतात त्याच्यामध्ये सोडा बाय कार्बोनेट राहते. आणि ती शिळीसाठी ज्या टायमाला त्याचा पीएच कमी होतो, पीएच कमी झाल्यामुळे काय होतं, पोट फुगते आणि फूड पॉयझनिंग होते. त्यासाठी त्या टायमाला जर तुम्ही जर सोडा बाय कार्बोनेट पुण्या बीट अँगलनं दिलात, एखाद्या वेळेस सलाईनमधून बी देतात, डॉक्टरांना बोलवात किंवा आम्ही जर आलो डॉक्टर कोणतेही आलात, सोडा बाय कार्बोनेट इंजेक्शन राहतं, ते इंजेक्शन देतात सलाईनमध्ये, त्याच्यामुळं कमी होते. पुन्हा पॅरालॅक्सची बाटली राहते, त्याच्यामुळे पोट फुलेलं कमी होतं. आट्रिपिन इंजेक्शन राहतं, त्याच्यामुळे विषबाधा कमी होतो. असे प्रकार राहतात. पुन्हा सोडा बाय कार्बोनेट खायचा सोडा ही 4-5 व्हायचा असं होतं. अशा काही गोष्टी आहेत. सोडा बाय कार्बोनेट महत्वाचा आहे. आणि आपल्याला एक पुरी खाल्ली सगळ्यात पहिलं महत्वाचं विषबाधा झाली तुमच्या शिळीने, युरिया खाल्ल्या काही खाल्ली, पहिला ऑप्शन सांगतो तुम्हाला विनेगार. एखाद्या वेळेस दुकानात मिळते आपल्या किराणा दुकानामध्ये, विनेगार पाजायचं. विनेगार पाजा किंवा थम्सअपची बाटली पण सोडा बाय कार्बोनेट
त्यामुळे तेवढा कुठं तेवढं कमी होते. त्यामुळे 16 बाय कार्बोनेट राहते. लवकर गॅस बाहेर फेकते. गॅस बाहेर फेकले की आपली शेळी निरोगी झाली. सर्वात महत्वाचं पीएच कमी झाला की गॅस धरते. गॅस झाला की शेळीचं कसं आहे ही वाढते. आपलं परत चालल्यावर काय करावं? परत चावल्यावर काढतो इंजेक्शन आता सर माझ्या आज आणलेली ती घरी बांधलेली त्याची कान सुद्धा ते पुरं पराड फुटू. पण ती तिसऱ्या दिवशी त्याला एखादं मला म्हणलं आमच्यापेक्षा पहिला त्याला म्हणलं मी कान फुटल्यामुळे कान अशी गोष्टी झाल्या त्याला काय करावं कवापासून. तर आज दुसरा दिवस आहे म्हणलं उद्या ह्याच्यामध्ये उतार पडताय आपापलं उतरतोय किंवा एखादी वेळ जास्त असेल किंवा लवकर शिळा त्रास झाला मी म्हणून बोनस किंवा मी प्लस म्हणून गोळी होते ते अर्धे द्यायचं कमी होते. तिला काही वेळ जाऊन ते कमी होतं गोष्टी करायची. तर मित्रांनो असं 7 महिन्यामध्ये तुझं आणखी जास्त राहते नस राहते. त्याच्यामध्ये इंजेक्शन राहते. फुलांमध्ये गॅस काय होते जे वीस तयार राहते ते वीस उतरावायचं काम करते. सर काही लोक असं म्हणतात की साप चावल्यावर शेळीला काही होऊ शकत नाही. आता शेळी पालकाचा म्हणजे हेच भ्रम आहे. अडचणीमध्ये शेळ्या घातलो का सगळ्यात मोठा हीच भ्रम आहे शेळी पालकाचा. त्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं. आता घातक तुम्हाला घोणस चावलाय किंवा घातक कोणतं तर विषारी त्रास चावलाय ते 15 ते 20 मिनिटं शेळी मरते. अर्धा तासात मरते. घातक त्रास चालू एखादी बारीक सारीक काय आपली धामीन वगैरे धाबण साप जर चावून गेला त्याच्यानं काही होत नाही. कोणत्याही माणसाला होत नाही. जनावराला बी होत नाही. पण घातक साप चावले होतेच ना. त्याच्यासाठी कसं आहे जुन्या लोकांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही त्या ह्याच्यामध्ये चालू. याच्यानंतर आम्ही आता अडचणीत घालू शकणार नाही. कारण कसं 30-20 हजाराचं जनावर जर आम्ही घालवलं हातात आम्हाला काय वाटतं वडकुंची आमची शेळ्या तर व्हावं जाळीमध्ये घालायचं इकडं तिकडं घालायचं ह्याच्या पुढे आम्ही घालणार नाही. कारण तुमच्यासाठी काळजी घ्यायची. कारण कसं आहे विषारी सापामुळं जनावर किळी असेल कोणते बी असेल दगावते. त्यासाठी ही राहते इंजेक्शन राहते तर सलाईन मार्फत द्यावं लागते. डॉक्टरांना बोलून ट्रीटमेंट व्यवस्थित करून घेतलं तुमच्या जनावर. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.